आज आपण करणार आहे बेसन पिठाची भुर्जी। त्यासाठी 1 कप बेसन घेतलेले, एक कांदा चिरून घेतलेला असा मोठा, तो आपल्याला असं सेपरेट करून घ्यायचा आहे। एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, कोथिंबीर लागणार आहे त्याच्यासाठी, एक टोमॅटो, अद्रक लसणाची पेस्ट। हे जे 1 कप बेसन घेतले त्याच्यामध्ये हळद टाकून घेऊ अर्धा चमचा, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे। आणि हा जो आपण कांदा चिरून घेतलाय तो टाकून घेऊ। अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं, अर्धा कप पाणी टाकायचं, अर्धा कप पाणी टाकून हे छान असं मिक्स करून घ्यायचं सगळं मिश्रण। एक 2 चमचे तेल घ्यायचं, मिश्रण आता यात टाकून घ्यायचं। हे आता एक 5 मिनिटं आपल्याला वाफेवर छान शिजून घ्यायचं। बेसन वाफेवर शिजते तोपर्यंत कांदा फ्राय करून घेऊ। एक 2-3 चमचे तेल घ्यायचे, मोहरी टाकून घेऊ अर्धा चमचा, अर्धा चमचा जिरे, हिंग, पानं टाकून घेऊ आता। वाफेवर जे आपण बेसन ठेवले ते पण एकदा मिक्स करून घ्यायचं, खाली चिटकलं नाही पाहिजे खाली। शेंगदाणे टाकून घ्यायचे, कांदा छान फ्राय करायचा ह्याच्यामध्ये। कांदा छान सोनेरी रंगावर झाला की त्यात अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची। कांदा छान परतत आलाय, आता आपण पेस्ट टाकून घेऊ 1 चमचा, अद्रक लसणाची पेस्ट छान फ्राय करून घ्यायची। नंतरच हा टोमॅटो टाकायचा आपण एक चिरलेला, यातच टाकून घेऊ अर्धा चमचा हळद, एक चमचा, तिखट तुमच्या आवडीनुसार करा। बेसन पण छान वाफ बसलेली, मस्त झाले। हे असं करून घ्यायचं, यातला कांदा पण खूप छान लागतो। मीठ आपण आधी पिठामध्ये टाकलं होतं, आता यात पण टाकून घ्यायचं अर्धा चमचा, अगदी 2-3 चमचे पाणी टाकायचे,
चिटकू नये म्हणून. अर्धा लिंबू पिळून घेऊ. हे जे बेसन आपण शिजवून घेतले ते टाकून घेऊ. तर हे छान फ्राय करून घेऊ. दोन मिनिटं याला वाफ देऊन घेऊ. छान झालेली बेसन भुर्जी आपली. त्याच्यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ. तुम्ही पण या पद्धतीने करून बघा, खूपच छान लागते टेस्ट, एकदा वेगळ्या पद्धतीने.